नमस्कार. जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2026 साठी मी सीमा संतोष नवले, धायरी, पुणे येथून खुल्या गटातून माझी कविता पाठवत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे रंगमंच. तोही रंगमंचावर होता, मीही रंगमंचावर होते. तोही रंगमंचावर होता, मीही रंगमंचावर होते. फरक फक्त इतकाच होता की त्याचा अंक शेवटचा आणि माझा मात्र पहिला होता. फरक फक्त इतकाच होता की त्याचा अंक शेवटचा आणि माझा मात्र पहिलाच होता. मध्यांतर होताच धडधडले काळीज. मध्यांतर होताच धडधडले काळीज. हात मोबाईलकडे सरकताच कॉल त्याचाच होता. तो म्हणाला अंक माझा शेवटचा बरं का, संपेलच आता पटकन बरं का. तो म्हणाला अंक माझा शेवटचा बरं का, संपेलच आता पटकन बरं का. मी मात्र विचारांच्या खोल डोहात अडकून पडले पहिल्याच अंकात. तो वाऱ्याच्या वेगाने पसरत होता चोहीकडे. मी मात्र संथ नदीप्रमाणे वाहत होती काढत वाट. तो वाऱ्याच्या वेगाने पसरत होता चोहीकडे. मी मात्र संथ नदीप्रमाणे वाहत होती काढत वाट. नशिबाचे चक्र त्याचे गरागर फिरत होते. मी मात्र कसे बसे ओढून ताणून ते फिरवत होते. काळ लोटला जाग आली. काळ्या शार डोहातून मी बाहेर आले. काळ्या शार डोहातून मी बाहेर आली. तो बराच पुढे होता, मी मात्र उभी तिथे तशीच परतीच्या वाटेवर. तो बराच पुढे होता, मी मात्र उभी तिथे तशीच परतीच्या वाटेवर. तोवर पडदा नाटकाचा पडला होता. धन्यवाद.